वै चलाओ काय चलाओ आप ध्यान रो ध्यान ध्यायो होय धर्म ध्यान शुक्ल ध्यान ध्यायो दसमिच्छामि दुर्पदम् लोकस्य उज्जय करे धम्म कीर्तय रे जिने अरिहन्ते कीर्तय सं जोवि सम्मि केवले मुसहमजियं च वन्दे शम्भोमभिनन्दनं च समयं च कौमपं ज्वासम् जिनं जगन्दपं वन्दे सुवीं च भूपदन्तं श्रीहरसिद्धं समासुभुजं च विमलमनन्तं च दिनं धम्मं सन्धिं च वन्दामि कुन्दोमरं च मल्लिं वन्दे मुनिसुवयं नमिजिनं च वन्दामि रिक्तनेमिं वासं तवन्दमानं च एवं मये अभित्वा विहुयरेमलापैनजरवर्णा चौवीसं जिनवरा कीर्तय रामे पश्यन्तु कीर्तिरवन्द्य मय्याञ्जे लोकसोत्तमा सिद्धा अनुग्रहोनिलाभं समाहि वरमुत्तमं सिन्धु चन्देषु निमलयायितेषु अयं प्रयासैरा सागरवरगम्भीरा सिद्धा सिद्धिं मोदि सन्तु सिद्धा सिद्धिं मोदि। जिन्होंने तत्काल नहीं लिए हो वो समय के पश्चात के लिए हाथ जोड़ ले। करे वंदे सामायम सावज्जम जोगम भजकावे एक मोरोता उपरांत नहीं पाए जैसे वकान जानियम देहन देहनम न करे न कार्य में मनसा वैसा कैसा तद वंदे परिक्रमा निंदह गर ओसरे 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 नमो तोरं हरिहंतानं भगवन्तानं तीर्थयराणं स्वयंसमुदानं पुरीसुतमानं पुरीसस्यानं पुरीसवरपुण्ड पुरीसवरगन्धहतीनं लोकतमानं लोकनहानं लोकयानं लोकैवानं लोकजयकराणम् अवैदयानं चक्षुदयानं मग्गदयानं शरणदयानं जीवदयानं भोयदयानं धम्मदयानं धम्मदेशयानं धम्मनायकानं धम्मसारयिनं धम्मवरचाऊरन्तचक्रवटीनं देवोत्थानं शरणदैपैठानं अपरिहैवर्णानदं सनधरानं यक्षचौमानं जीनानं जावयानं तिन्नानं तान् बुद्धानं भोयानं मुक्तानं मोयानं सौवर्णं सौदरं शिवमयलमलयमनन्तमक्षयमवावा म पुनरावित्ति सिद्धिगयिनां देयं तानं सम्पत्तानं नमो जिनानं नमो तोनं हरिहन्तानं भगवन्तानं हरिधरानं तीर्थयरानं स्वयं समुदानं पुरीसुतमानं पुरीसस्यानं पुरीसवरपुण्डरीयानं पुरीसवरगन्ध लोकतमानं लोकनानं लोकयानं लोकपरिमानं लोकवजरानं अभयदयानं चक्षुदयानं भक्तदयानं शरणदयानं जीवदयानं भोयदयानं धम्मदयानं धम्मदेशयानं धम्मनायकानं धम्मसारहीनं धम्मवरचामूलं चक्रवटीनं देवोत्थानं शरणदैवैठानं अपरिहैवर्णानदं सनधरानं यक्षचौमानं जीनानं जावयानं तारयानं बुद्धानं भोयानं मुक्तानं सौवर्णं समदरसीनं शिवमयलमरुयमनं मकयमवावामपुनरावित्ति सिद्धिगयिनां देयं तान् सम्पाविमुक्तानं नमो जिनानं जीव नमो तोनं मम धर्माय रियस्य धम्मो देशयस्य आनन्दाय रियस्य अनेगुण संयुक्तस्य जां सम्पाविमुक्तामस्य।
हो गई लाल मिला। चिंचोड़ी का वह सन्यासी जिसके हम है लाल, चिंचोड़ी का वो सन्यासी जिसके हम है लाल, एक तू ही गोपाल है गुरुवर, बाकी सब है ग्वाल। एक तू ही गोपाल है गुरुवर, बाकी सब है ग्वाल। जिस मार्ग से तुम गुजरे वो खुशियों से भर जाए, तब चरणों की धूली का एक टीका सर लग जाए। उस नैनों से अमृत बरसे पावन सब बन जाए। ऐसे सतगुरु जो मिल जाए, ऐसे सतगुरु जो मिल जाए, हो जाए माला माल। एक तू ही गोपाल है गुरुवर, बाकी सब है ग्वाल। एक तू ही गोपाल है गुरुवर, बाकी सब है ग्वाल। जो दुखियारा पास में आता उसका सब दुख दूर, गुरुवर हमने ऐसे पाए जो जग में मशहूर। आनंद का मेला लग जाता अंत समय भरपूर। वीर प्रभु का सेनानी वो, वीर प्रभु का सेनानी वो, माहौल सा का लाल। एक तू ही गोपाल है गुरुवर, बाकी सब है ग्वाल। एक तू ही गोपाल है गुरुवर, बाकी सब है ग्वाल। धरती के कन कन में बस गया तेरा सुंदर रूप, ठंडी ठंडी छाव मिले वहाँ न कोई लगती धूप। कबीर संत ने सच ही कहा है गुरु गोविंद अनुरूप। तीर्थ ने तो दिल से पूजा, तीर्थ ने तो दिल से पूजा, कोई है रखवाल। एक तू ही गोपाल है गुरुवर, बाकी सब है ग्वाल। एक तू ही गोपाल है गुरुवर, बाकी सब है ग्वाल। चिंचोड़ी का ओ सन्यासी जिसके हम है लाल, चिंचोड़ी का ओ सन्यासी जिसके हम है लाल। एक तू ही गोपाल है गुरुवर, बाकी सब है ग्वाल। एक तू ही गोपाल है गुरुवर, बाकी सब है ग्वाल। गूगल पर तो बहुत है, लेकिन सुगंध देता है कोई कोई, पूजा तो करते हैं बहुत, पूजनीय होता है कोई कोई। ऐसे हमारे मानस के सम्राट श्रमण संघ के भीष्म पितामह, परम दार्शनिक, अर्चनीय, अभ्यर्थनीय पूज्य आनंद ऋषि जी महाराज साहब के चरणों में भावभीनी सुमनांजलि। मेरे आनंद गुरुवर को शत शत प्रणाम,
जैसे अखिलेश त्राता तू भाग्य विधाता, तू सुख करता तू दुख हरता, विघ्न विनाशक तू सुखधाम। मेरे आनंद गुरुवर को शत शत प्रणाम। मन पंछी जाए वहाँ जहाँ है गुरु आनंद गुरु। मन पंछी मेरा जाए भक्ति जताए, गुरु गुण गाए शुभ शिष्य पाए। मन पंछी जाए वहाँ जहाँ है गुरु आनंद गुरु। गुरु दर्शन बिना आँखें नीर बहाती है, गुरु दर्शन बिन बात न कोई सुहाती है। गुरु चरणों में आकर दिल को चैन मिले, मन हर्षे दुख चिंता सारी दूर टले। मन पंछी वहाँ जाए अति उल्लासाए, गुरु गुण गाए शुभ शिष्य पाए। मन पंछी जाए वहाँ जहाँ है गुरु आनंद गुरु। गुरु कृपा ही शाश्वत सुख की कुंजी है, गुरुवाणी ही जीवन धन की पूंजी है। गुरु आज्ञा पालन ही जीवन का लक्ष्य बने, गुरु चिन्हों पर चलने में हम दक्ष बने। मन पंछी वहाँ जाए मन पंछी जाए वहाँ जहाँ है गुरु आनंद गुरु। गुरु वंदन भव बंधन मुक्ति दिलवाए, जागृत हो शुभ स्पंदन मुक्ति सिखलाए। जन्म दिन संकल्प यही हम अपनाए, गुरु कार्यों को प्रगति पथ पर ले जाए। मन पंछी वहाँ जाए शक्ति जगाए, गुरु गुण गाए शुभ शिष्य पाए। मन पंछी जाए वहाँ जहाँ है गुरु आनंद गुरु, जहाँ है गुरु आनंद गुरु। बहुत सारी बहनों के मन में गुरु आराधना के गीत गाने का भाव निरंतर जागृत होते रहता है। मैंने 2 दिन पहले भी कहा था, जैसे हमारी श्रद्धा अनंत है उतना ही अनंत समय हमारे पास होता तो निश्चित रूप से सारा गणित बराबर जुड़ जाता। लेकिन समय है शांत और भावना है अनंत, और ऐसा जब होगा तो कहीं न कहीं काट कसर होती ही रहती हैं। आइए फिर भी आज एक बहन को अवसर दिया जा रहा है। शुक्रिया, जल्दी से करो थोड़ा, और छोटा नहीं कर लेना। जन जन के आस्था केंद्र आचार्य सम्राट आनंद ऋषि जी के महाराज साहब के चरणों में कोटिशा वंदना। यहाँ विराजित ज्ञानी ध्यानी संत वृंद के चरणों में कोटिशा वंदन। आनंद ऋषिवरा कोटि कोटि हो वंदन तुला। आनंद ऋषिवरा कोटि कोटि हो वंदन तुला। माता हुलसा तू नंदन गुगनत मस्तक होती सारे जन। माता हुलसा तू नंदन नतमस्तक होती सारे जन। गुगई कुलासा कुलदीपक हा चिंचोडीला पावला। आनंद ऋषिवरा कोटि कोटि हो वंदन तुला। ऋषिवरा कोटि कोटि हो वंदन तुला।
गुण किती आम्ही गाऊ तुमचे, शब्द अपुरे पडती आमुचे, गुण किती हो गाऊ तुमचे, शब्द अपुरे पडती आमुचे, श्रद्धा भक्तीचे पुष्प आरतीचे, गुरु आनंद बाबाला ऋषीवरा। जय बोलो महावीर स्वामी की जय, बोलो महावीर स्वामी। घट घट के अंतरयामी की, घट घट के अंतरयामी की, जय बोलो महावीर स्वामी की जय, बोलो महावीर स्वामी। हो लाख बार प्रणाम तुम्हें, हो लाख बार प्रणाम तुम्हें, हे वीर प्रभु भगवान तुम्हें, हे वीर प्रभु भगवान तुम्हें, मुनि दर्शन मोक्ति गामी की, मुनि दर्शन मोक्ति गामी की, जय बोलो महावीर स्वामी की जय, बोलो महावीर स्वामी की जय, बोलो आनंद गुरुवर की जय, बोलो आनंद गुरुवर की, भक्तों के तारनहार की, भक्तों के तारनहार की, जय बोलो आनंद गुरुवर की जय, बोलो आनंद गुरुवर की। परम श्रद्धेय पूज्य गुरुदेव के चरणों में कोटि वंदना। आनंद परिषद में आनंद भक्ति के लिए उपस्थित मेरे प्यारे गुरु भाई और मेरी प्यारी गुरु बहनें, एक जीवन जब श्रद्धेय बनता है, पूज्य बनता है, अपने अंतर की सारी क्षुद्रता को समाप्त कर अनंत आकाश के समान जीवन जीने लगता है। धरती को आप अपना या पराया कह सकते हैं, घर को आप मेरा और तेरा कह सकते हैं, लेकिन आसमान पर कोई दावा नहीं कर सकता कि आसमान मेरा है और यह आसमान तुम्हारा है। आसमान को बांटा नहीं जा सकता, आसमान में सारे ही समा जाते हैं। और इसी आधार पर संत तुकाराम कहा करते थे कि तुका झाला आकाशा एवढा। जो आकाश जितना नहीं बन सकता वो संत नहीं बन सकता, जो सबको समा नहीं सकता वो संत हो नहीं सकता। जिसके लिए कोई भी संप्रदाय की दीवार, किसी भी प्रकार की कोई रूढ़ी की दीवार, कपड़ों के बंधन दूर कर देते होंगे, वो संत नहीं होता। और हम सभी का सौभाग्य, हम सभी का न जाने कि जन्म का पुण्य कि पंचम आर्य में हमें ऐसे गुरुवर मिले कि जो किसी एक बाने में रह करके भी किसी एक के नहीं बन पाए। एक परंपरा में रहते हुए भी, स्थानकवशी परंपरा में रहते हुए भी स्थानकवशी परंपरा मात्र के नहीं रहे, जो सबके बन गए। 1973 का चतुर्मास कांदावड़ी चल रहा था।
मेरे दीक्षा का भी वो पहला ही चतुर्मास, और लंबी यात्रा के बाद 62 का चतुर्मास घाटों पर करने के बाद पहली बार आचार्य के रूप में गुरुदेव महाराष्ट्र पधारे थे। पहला चतुर्मास नागपुर, लेकिन नागपुर काफी दूर, और बंबई चतुर्मास था 74 का। मेले तो रोज लगने ही लगने, लेकिन उस मेलों के दौरान एक बात जो घटित हुई वो आज प्रस्तुत करने का मन है। लंबी सी दाढ़ी, सफेद झट, हाथों में काठी, और वो मुस्लिम का पहनावा पहन करके एक 80 साल का बूढ़ा मियाँ जी स्थानक में जब दर्शन के लिए पहुंचे तो वहां जो गुजराती भाई थे, बंबई की बात है, और बंबई में किसी मियाँ जी को स्थानक में देख ले तो कैसी स्थिति बनती होगी मन की आपको पता है। और मियाँ जी स्थानक में आए, जैसे वहां पर आने लगे तो बोले आप कौन, यहां कैसे आ रहे? तो मियाँ जी ने बड़े प्यार के साथ जवाब दिया, मैं मेरे बचपन के दोस्त को मिलने आया। और जब गुरुदेव के पास पहुंचे, सिजदा किया, बहुत सारे लोग खड़े थे, लेकिन गुरुदेव उस अपने बचपन के दोस्तों के साथ बातचीत में लग गए थे। उसके पास धन नहीं था, उसके पास सत्ता नहीं थी, उसके पास संपत्ति नहीं थी, उसके पास वैभव नहीं था, लेकिन जो इस आधार पर बोलता है वो संत कभी नहीं होता है। संत अंतस की पवित्रता को देखता है, शुचिता को देखता है, अंतर की श्रद्धा को देखता है, और तभी वो आसमान जितना हो पाता है। सारे ताजुब करते रह गए, और गुरुदेव ने अपने बचपन के दोस्त को कहा, बहुत सालों के बाद मिले हैं, जाने की जल्दी मत करना। शायद मुझे नहीं लगता कि वाक्य किसी श्रावक ने गुरुदेव के मुंह से सुना होगा कि बहुत सालों से मिले हो, जाने की जल्दी मत करना। हर साल चोड़िया परिवार जहां भी गुरुदेव का चतुर्मास होता था वहां पहुंचते थे। न जाने कितने परिवार है ऐसे कि जो हर साल पहुंचते थे, बिना मंगल पाठ सुने वहां से चलते नहीं थे, लेकिन उन्होंने भी गुरुदेव के मुंह से ये वाक्य नहीं सुना होगा कि जाने की जल्दी मत करना। और वो मियाँ जी वही रहने लगे, वही गुरुदेव की सेवा में रहने लगे, वही सिजदा, वही पर वो नमाज पढ़ते थे। इतिहास का एक अनूठा पन्ना है कि किसी स्थानक में किसी मुस्लिम ने नमाज अदा कर ली। उमर भी चिचंडी के थे, और गुरुदेव के सेवा में घर की याद नहीं आ रही थी। जी रहे थे, चल रहे थे, 10 दिन बीते, 15 दिन बीते, और एक दिन रात जो सोए सो सोए ही। समाज की, संघ की मानसिकता स्वाभाविक है कि किसी एकाकी मुस्लिम मियाँ जी की अंतिम सांस स्थानक में पूरी हो जाए। गुरुदेव ने कहा कोई तनाव की बात नहीं, कोई टेंशन की बात नहीं, आप उनके घर समाचार दे दो। समाचार घर पहुंचे, चिचुंडी समाचार पहुंचे, और परिवार वाले आए और सिजदा करने लगे। बोले उनकी जिंदगी निहाल हो गई, मक्का तो वो जा नहीं पाए, मदीना वो जा ना पाए, वहां उनके अंतिम सांस पूरी नहीं हुई, लेकिन उनके दिल के मक्का में उनके अंतिम सांस पूरी हुई।
कहां तो समाज सोच रहा था कि हमें किस पुलिस के चक्कर में उलझना पड़ेगा, और उनके परिवार वाले इस समाज को धन्यवाद दे रहे थे कि इतनी पवित्र दरगाह में हमारे घर के एक साये की जिंदगी की यात्रा पूरी हो गई। एहसास ये भक्ति का पुंज, ये भक्ति की धारा। सच कहता हूं आपसे, यदि आपको इस धारा में नहाना हो तो कभी चिचुंडी की भूमि पर पहुंच करके देखना। किसे कहते हैं भक्ति, और भक्ति कैसे जी जाती है, बोली नहीं जाती, कैसे जी जाती है, यदि देखना हो तो चिचुंडी की उस पंचक्रोशी में पहुंचना। 1977 के आकातीत के पालने चिचुंडी में थे। गुरुद्वारा महाराष्ट्र में हो और आकातीत के पालने हो, और महाराष्ट्र का कोई वर्षी तप करने वाला महाराष्ट्र के बाहर जाने के सपने में भी सोच पाए, संभव नहीं। आकातीत के पालने और चिचुंडी जैसे गांव में, और जिनको आप जैन कहते हो उनके कितने घर चिचुंडी में है वो सबको पता है, 5 या 6 घर। और आकातीत का नियोजन, या चौमासा करना है तो टिप लिखानी पड़ती है, या आयोजन करना हो तो कलेक्शन के लिए मीटिंग लेनी पड़ती है। और वहां का नजारा देखो। आकातीत के लिए गुरुदेव पधारे, करीबन 15 दिन का वास्तव्य था। किसान गाड़ी लेकर के आते, गेहूं के बोरे डाल के चले जाते हैं। कोई शक्कर ला करके छोड़ रहा है, कोई दूध के कैन भर भर करके ला करके वहां दे रहा है, कोई गुड़ ला करके दे रहा है, कोई घी ला करके दे रहा है, कोई दाल ला करके दे रहा है, कोई चावल ला करके दे रहा है, और कोई रसीद नहीं मांग रहा है। आकातीत के पालने और गन्ने के रस से पंचक्रोशी के सारे रसवंती ग्रह वहां पर पहुंच गए। और पालने वालों ने ही क्या, जो भी आए वो इक्षुरस का पान करते गए। वैसी व्यवस्था, वैसा आयोजन आकातीत के पालने तो उसके बाद भी महाराष्ट्र में बहुत हुए, लेकिन वैसा आयोजन कहीं देखने नहीं मिला। विहार होना है गुरुदेव का, विहार डोली में चल रहा है। अब तो शायद रास्ता बन गया होगा, और चिचुंडी से करंजी जाने के लिए उस घाट से गुजरना पड़ता था, कच्चा रास्ता। दूसरे दिन गुरुदेव को उस रास्ते से जाना है। रास्ते में कंकर है, छोटे छोटे कंकर है। आप और हम होते तो यही सोच कर ले जाते कि अब रास्ता ही खराब है तो उसको अपन क्या कर सकते हैं। लेकिन वो भक्त ही क्या जो किसी बाधा से रुक जाए और किसी कार्य को असंभव समझे। बंधो, कहने के पहले अपने अंदर के आंसुओं को अंदर के अंदर थम रहा हूं। आसपास के पंचक्रोशी के लोग हाथों में लालटेन लेकर के पहुंचे रात के अंधियारे में, और रास्ते का एक एक कंकर चुन करके रास्ते के बाजू में गिरा। झाड़ू नहीं लगाया कि झाड़ू लगाते तो कंकर और उभर करके आते। कि इस रास्ते से डोली जाएगी, संतों के पांव में कंकर चुभेंगे, गुरुदेव को धक्का लगेगा। बस 2 ही प्रसंग देता हूं और मेरी बात को आज विराम देता हूं कि उसी भूमि का एक गुरु भक्त, एक आनंद भक्त आज अपने सारे भक्ति की बात में आपको स्नान कराने के लिए यहाँ पर उपस्थित है। बबन राव ढाकने। मेरी बात तो मैं रात में भी करूँगा, कल भी करूँगा, लेकिन फिर आपसे कहता हूँ कि वो सच में आसमान जितने हो गए थे सबको समा लेते थे। चाहे हिंदू हो, चाहे मुस्लिम हो, चाहे क्रिश्चियन हो, चाहे तेरापंथी हो, चाहे मंदिर मार्गी हो, आकाश से बाहर कौन रह सकता है। जरूरत है कि आप आकाश जितने हो जाओ। आप छोटी सी घेरे में बंद करके रह जाओगे और कहोगे कि सबने मेरे में समा जाना, ये कैसे संभव हो। दूसरों को अपने अंदर समाना होगा।
तो अपना दिव्य आसमान जितना करना होगा। घर क्यों टूटते हैं, परिवार क्यों बिखरते हैं? जब परिवार का आसमान छोटा हो जाता है तब परिवार टूटने लगता है, और जब परिवार का आसमान बड़ा होता है तो घर आंगन में आने वाली बहू नहीं बेटी नजर आती है। आसमान बड़ा हो जाए और उस भक्ति में स्नान करने के लिए कभी अवसर आए तो जरूर देखना। कभी नहीं जाओ, वहां कोई जयंती पर जाने की जरूरत नहीं है, वहां कोई संवत्सरी के दिन जाने की जरूरत नहीं है, वहां कोई महाराज रहने के बाद जाने की जरूरत नहीं है। आपके स्थान के दरवाजे तो महाराज आते तब खुलते हैं, और आप तो जब बुलाते हैं तब आते हैं। बुलाने के बाद भी पता नहीं कितनी मनमार करनी पड़ती है। केवल सूचना देकर के काम नहीं चलता, केवल इनविटेशन देकर के काम नहीं चलता, बड़ी मनमार करनी पड़ती, क्योंकि सारे ही जवाई बन करके जीना सीखे हैं। लेकिन उस गांव पहुंच करके देखो, 12 महीने के किसी दिन पहुंचो आपको स्थान का दरवाजा बंद नहीं मिलेगा। आप कभी भी पहुंचो, स्थानक आपको सुना नहीं मिलेगा, स्थानक सुना नहीं मिलेगा। आप चाहे 12 बजे पहुंचो, चाहे 8 बजे पहुंचो, चाहे सुबह पहुंचो, चाहे भोर में पहुंचो, वो स्थानक सुना नहीं मिलेगा, कि वो स्थानक जैनियों का नहीं है, वो स्थानक आनंद भक्तों का धाम बन चुका है। वहां प्रसाद चढ़ाने और मत्था टेकने के लिए दिन में भी रात में भी लोग पहुंचते ही रहते हैं। वो चिचुंडी का कोर्ट भी वही है, हॉस्पिटल भी वही है, न्याय निवाड़े की जगह भी वही है, और आश्रम शाला भी वही है, सब कुछ वही है। वहां के गीत सुनोगे, वहां के भक्ति के स्वर सुनोगे तो लगेगा कि आप सच में गोकुल में पहुंचे। जैसे गोकुल का कनकन श्री कृष्ण के गीत गाता है, वैसे चिचुंडी के पंचक्रोशी का कनकन का मन आनंद के गीत गाता है। और ऐसे गीत सुनाने जा रहे हैं आपको बबन राव ढकने, इसलिए मैं विराम ले रहा हूँ। बोली आचार्य भगवंत श्री आनंद श्री महाराज साहब की। आनंद संवत्सरीला आज 5वा दिवस उगवलेला आहे, आणि आज आपण या आनंद संवत्सरीच्या 5व्या दिवशी आनंद बाबाचा एक महान भक्त आपण इथे वक्तव्य करण्यासाठी बोलवलेला आहे त्यांना। आणि बबनरावजी ढाकण्यांचा परिचय आमचे सतीश भाऊ सुरणाला देतीलच, पण बबनरावची जी राजकीय प्रवास सुरू झाला पाथर्डीपासून दिल्लीपर्यंत, त्याच्या पाठीमागे बबनरावांना माहिती आहे, आणि बबनराव सांगतात की माझ्या पाठीमागे बाबांचा हात होता। मोठ्या प्रमाणातून मला जर वाचवलं असेल तर बाबांनी वाचवलं, असा परिचय करून देण्यात आपले सतीश भाऊ बबनरावजीचा परिचय करून देतील। मी सतीश भाऊंना आमंत्रित करतो। श्री महाराज साहब के पावन स्मृति में भावपूर्ण वंदना। यहाँ विराजित परम पूज्य युवा मनीषी प्रवीण ऋषि जी महाराज साहब तथा श्रेयांश ऋषि जी महाराज साहब के चरणों में भावपूर्ण वंदना। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय बबनरावजी ढाकणे साहेब, आदिनाथ संघाचे पदाधिकारी आणि या धर्मसभेत उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनी, आज आनंद समावशरणचा 5वं पुष्प गुंफलं जात आहे, आणि ते गुंफण्यासाठी जसं महाराजांनी सांगितलं की एका आनंद भक्तालाच बोलवायचं आपण नियोजन केलेलं आहे। ज्यांच्या मतदारसंघामध्ये 3 संत जन्माला आले आणि त्या मतदारसंघाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते बबनरावजी ढाकणे आपल्यामध्ये आहेत। ते 3 संत म्हणजे आनंद ऋषीजी महाराज साहेब, सुंदर ऋषीजी महाराज साहेब आणि प्रवीण ऋषीजी महाराज साहेब, या तिघांचा जन्म ज्यांच्या मतदारसंघात झालेला आहे त्या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे बबनरावजी ढाकणे साहेब आपल्यात आलेले। ढाकणे साहेबांचा खरं म्हणजे परिचय करून देण्याची गरज नाही, कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला बबनरावजी ढाकणे, प्रत्येक जण बबनरावजी ढाकणे साहेबांना ओळखतो। पाथर्डी मतदारसंघापासून नगर जिल्हा, महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण त्यांनी केलेलं आहे। वेगवेगळ्या पदावर त्यांनी
वेगवेगळी पदं भूषवली आहेत. महाराष्ट्राचं वेगवेगळ्या खात्याचं मंत्रीपद, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती आणि दिल्लीला केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणून ज्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. मी कालच लोणीकंद येथे ढाकणे साहेबांचा परिचय करून देताना बोललो होतो की ढाकणे साहेबांचा विधानसभेमध्ये खूप दरारा होता. बबनराव ढाकणे साहेबांनी एखादी स्थगन परिस्थिती किंवा एखादा प्रश्न विचारला की मुख्यमंत्र्यापासून सगळ्या मंत्र्यांचे धाबे दरारलेले असायचे, कारण कुठल्याही स्थगन प्रस्तावावरती आक्रमक पवित्रा घेऊन ते बोलायचे. मी काल एक त्यांच्या 2 आठवणी सुद्धा दिल्या होत्या. त्यातली पहिली आठवण म्हणजे त्यांनी बाल्कनीतून विधानसभेमध्ये उडी मारली होती आणि आपला जो स्थगन प्रस्तावाचा विषय होता तो अतिशय धसाला लावून ठेवला होता. एवढंच नव्हे तर सभापतीचा जो मानदंड आहे तो मानदंड सुद्धा घेऊन ते गेले होते, कारण त्यांना सीमा प्रश्नाचा तो प्रश्न धसाला लावायचा होता. असं एक आक्रमक व्यक्तिमत्व, गुरुदेवांचे थोर भक्त. गुरुदेवांबद्दल आपल्या सगळ्यांना जेवढी माहिती नसेल तेवढीच जवळची माहिती त्यांना गुरुदेवांबद्दल आहे. त्यांच्याच तोंडातून आपण गुरुदेवांचा महिमा ऐकूया. मी बबनरावजी ढाकणे यांचं स्वागत करायला आदिनाथ संघाचे अध्यक्ष आणि गुगळे परिवाराचे मुखिया बाबूलालजी गुगळे यांना विनंती करतो की त्यांनी बबनरावजी ढाकणे यांचा सादर सन्मान करावा. आणि यानंतर ढाकणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत सर्व आनंद भक्तांसमोर व्यक्त करावं. जय आनंद, जय महावीर. हर्ष हर्ष. विद्येची नगरी समजले जाणाऱ्या पुणे शहरामध्ये भगवान महावीर, राष्ट्रसंत सम्राट आनंद ऋषीजी महाराज, आदरणीय पूज्य प्रवीण ऋषीजी महाराज, आदरणीय पूज्य प्रियासिंह महाराज, उपस्थित साधू साध्वीजी, स्थानकवासी सदस्य, आदिनाथ स्थानकवासी जैन भवन ट्रस्टचे अध्यक्ष, इतर पदाधिकारी, हितचिंतक आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, मी स्वतःला आज भाग्यवान समजतो की माझ्या नव्हे तर भगवान आनंद ऋषीजी महाराज, आदरणीय पूज्य कुंदन ऋषीजी महाराज, आदरणीय पूज्य प्रवीण ऋषीजी महाराज ज्या विभागात जन्माला आले त्या विभागात मलाही जन्माला यायला मिळालं, ही माझं भाग्य आहे. सर्वस्वाचा त्याग करून चिचुंडी सारख्या की तिथे कसल्याही प्रकारच्या सोयी सवलती किंवा वातावरण नसताना, महाराज साहेबांनी आता सांगितलंच आहे की अशा एका छोट्याशा खेड्यामध्ये जन्म घेतला. तो जन्म ज्याने दिला ते त्यांचे आई वडील, खरं म्हणजे तेही भाग्यवान की त्यांनी
देशातीलच नव्हे तर विश्वातील मानवी जातींचं मन स्वच्छ करण्यासाठी भगवान आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराजांना जन्माला घातला. आणि मी लहानपणापासून 1948 सालापासून पाथर्डी येथे वस्ती राहत असल्यापासून महाराज साहेबांच्या सानिध्यामध्ये आम्हाला मुलांना त्यावेळेच्या जायला मिळत असत. स्वामीजींचं सर्व जीवन हे त्यांचं जीवन नव्हतं तर पूर्ण मानवी जीवन उभं करण्यासाठी त्यांचं जीवन होतं हे तेव्हापासून आम्हाला कळायला. मी काल क्षेत्रपाल प्रतिष्ठानमध्ये बोलताना हे सांगितलं की महाराज साहेबांच्याकडे एकदा गेल्यानंतर त्यांना विचारले की तुम्हाला राग कधी येतो का नाही. त्यांनी सांगितलं ते मला माहीत नाही, पण राग येणाऱ्याला शांत करणं, स्वच्छ करणं हे मात्र मला येतं. यातच त्यांचं तत्वज्ञान समाविष्ट झालेलं आहे. आणि जैन धर्मियांचं वैशिष्ट्य हेच आहे. आचार्य भगवान सम्राटांचा विचार तोच आहे. जो जो म्हणून माणूस आहे तो माणूस कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, खेड्यात जन्माला आला की झोपडीत जन्माला आला, माडीत जन्माला आला का राजमानात जन्माला आला, तो सुंदर दिसतो का बेडक दिसतो याचा कोणताही विचार न करताना तो प्राण जन्माला आलेला तो माणूस कसा राहावा, कसा वागावा, कसा चालावा, कशी त्याची दिनचर्या असावी, कसं त्याचं आयुष्य असावं हे शिकविण्याचं काम आयुष्यभर पूज्य आनंद ऋषीजी महाराजांनी केलं. देशभर वनवन फिरले, त्या विचाराचा प्रभाव त्यांनी निर्माण केला. तेच त्यांचं ध्येय होतच. त्याही पेक्षा महत्वाचं त्यांचं काम जर या देशामध्ये कोणतं असेल तर माझ्या दृष्टीनं त्यांची तत्वज्ञानाची विचारसरणी या पृथ्वीतलावर सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सांगत राहण्याची ही परंपरा त्यांनी निर्माण केलेली संतांची. ऋषीजी महाराजांनी 13व्याच वर्षी मिरी म्हणजे पूज्य कुंदन ऋषीजी महाराज यांच्या जन्मगावी दीक्षा घेतली. पूज्य कुंदन महाराज साहेबांनी ती परंपरा पुढे चालवली. आणि खरंच सांगतो की माझं मूळ गाव जे आहे ते गाव प्रवीण ऋषीजी महाराजांच्या पवित्र जन्मस्थानामध्ये आहे. आणि म्हणून म्हटलं की आम्ही भाग्यवान आहोत. पाथर्डी तालुका तसा दुष्काळी तालुका, अडाणी आणि अज्ञानी तालुका, महाराष्ट्रामध्ये ऊस तोडण्यासाठी जाणारा तो तालुका, कोळसा वाहतुकीसाठी तो जाणारा तालुका. आणि हे ज्या वेळेला आम्ही डोळ्यासमोर म्हणतो त्याच वेळेला हे सर्व विसरून तो जैन समाज नव्हे तर संपूर्ण तालुका हा या तिन्ही साधू संतांच्याकडे पाहिल्यानंतर असं म्हणतो की देशामध्ये भाग्यवान आमच्यासाठी कुणीच नाही. आनंद ऋषीजी महाराजांचं तत्वज्ञान
जन्मभर त्यांनी सामान्य माणसाच्या भाषेमध्ये त्याला समजेल अशा प्रकारचा सांगण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. त्यांना अनेक भाषा येत होत्या, परंतु अडाण्यातला अडाणी माणूस सुद्धा त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्या भाषेमध्ये त्याचं जीवनाचं जे सार असेल भविष्यातलं ते त्याला सांगत असे. आज महाराष्ट्रामध्ये तसं पाहिलं तर साधू संतांची फार मोठी यादी आहे. ज्ञानेश्वर महाराजापासून, तुकाराम महाराजापासून, नाथ महाराजापासून परंपरा फार मोठी आहे. आणि या परंपरेतूनच जरी समाज आपला संत म्हणत असला, आणि ते म्हणलंही पाहिजे, ज्या समाजात जन्माला आलो तो समाजाचा हक्क हा प्रथम असतो त्यांच्यावर. ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या आईवरती हक्क असतोच, आणि ज्या देशात जन्माला आलो त्या देशावर हक्क असतोच. कालचंच एक उदाहरण कुरुक्षेत्रामध्ये घडलं की बोरवेळेमध्ये एक 5 वर्षाचा मुलगा आत पडला. तो वरती काढला, त्याच्यासाठी सैनिकांनी परिश्रम घेतले. हे तर त्यांना फार भूषणावं आहे आणि आपला अभिमानास्पद आहे. पण त्यापेक्षाही तो मुलगा जिवंत वरती यावा यासाठी या देशातल्या सर्व धर्माच्या मंदिरामध्ये प्रार्थना चालत होती. संपूर्ण देशवासी तो जीव वाचावा म्हणून आपापल्या परीनं मनामध्ये विचार आणत असत आणि जे तिथं प्रत्यक्ष काम करत ते करत असत. त्यावेळेस कुठल्या जातीचा मुलगा आहे, धर्माचा मुलगा आहे, कुणालाच काही माहिती नाही. पण तो जिवंत आला आणि काढल्याने सर्व धर्मीयांनी प्रार्थना केली. हे कशात मूळ निर्माण झालं? ते केवळ अशा साधू संतांच्या मार्गदर्शनामुळे आणि पूज्य आनंद ऋषींनी जे या देशामध्ये जो विचार निर्माण केला आयुष्यभर, त्या विचाराचं ते फलित आहे असं मी मानतो. अध्यात्म शक्ती ही चांगल्या विचाराची शक्ती असा जर कोणी समजणारा असेल तर त्याचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं भलं होतच, कारण हे काम फार मोठं आहे. भगवंतांच्या ध्येय धोरणाप्रमाणे समाज उभारणी करण्यासाठी लागणारं जी काही ठिकाण असतील किंवा यंत्रणा असेल ती उभी करणं इतकं सोपं नाही. आणि हे अवघड काम काल त्यांच्या सहकार्याने ज्या वेळेस तिथं प्रत्यक्षामध्ये मला पाहिलं दाखवलं त्यावेळेस मी तिथं म्हटलंही का की पैशाची वानवा ही कधीच या देशामध्ये चांगल्या कामाला भासलेली नाही. गरज भासते ती सेवाभावी माणसं आणि त्या कामासाठी वाहून घेणारी माणसं ही मिळत नाही. हे खरं दुर्दैव, खरं दुर्दैव इथं आहे. पैसा तुम्ही पडणारच नाही कधी. महाराज साहेबांनी सर्वस्वाचा त्याग करून आज जे तत्वज्ञान देत आहेत त्यांनी ठरवलं असतं तर कदाचित ते सत्ता आणि संपत्तीचे मोठे मालकही होऊ शकले असते. कारण एवढी त्यांच्यात बुद्धिचातुर्य आहे हे नाकारता येणार कारण नाही. पण मनुष्य शेवटी सत्ता आणि संपत्तीतून समाधान मिळवू येतो का याचा विचार प्रत्येकाने जर केला तर त्यातूनच मिळतो असं वाटत नाही. ज्या वेळेला माणसाच्या अंत्यविधीसाठी शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस आपण जातो आणि ज्यावेळेस बसतो त्यावेळेला चर्चा हीच असते की काही खरं नाही
पैसा राहत नाही, सत्ता राहत नाही, संपत नाही, कसं आलंय काय? आणि तो विधी आटपून तरी 5-25 यार्डाच्या पुढे निघाल्यानंतर लगेच मनात विचार करतो त्यांनी मला असा असा त्रास दिला काय पाहतो. समाजामध्ये स्मशान वैराग्याची जी मनोप्रवृत्ती आहे ती मनोप्रवृत्ती येऊ नये म्हणून भगवंत पूज्य आनंद ऋषीजी महाराजांनी त्यांच्या अनेक प्रवचनातून सांगितलेलं आहे या देशाला. आणि म्हणूनच राष्ट्रसंत आहे. राष्ट्रसंत कुणीही होऊ शकत नाही या जगावर. मुख्यमंत्री होऊ शकतो, पंतप्रधान होऊ शकतो, राष्ट्रपती होऊ शकतो. राष्ट्रसंत होणं म्हणजे लहान गोष्ट नाहीये. ती त्याग सर्वस्व अर्पण समाजासाठी करणं काही लहान गोष्ट नाही. वक्त्याच्या बोलण्याच्या मध्ये व्यत्यय आणणं चांगलं नसतं, तरी सुद्धा व्यत्यय आणतोय. आणि बबनरावांपासून एक अपेक्षा व्यक्त करतोय की त्यांनी आपल्या जीवनातल्या गुरगावच्या संदर्भात जोडलेल्या ज्या घटना आहेत ते ऐकण्याकरता आम्ही आतुर आहोत. ते पुढे हा काय महाराज साहेबांचा आशीर्वाद लहानपणापासून आहे. सगळा खूप मोठा म्हणजे अभिमान असतो आम्हाला. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी जगला तो वागला, त्या वागण्यामध्ये त्या जगण्यामध्ये तुम्हाला जे मिळालं ते तुम्ही आम्हाला द्या. काय आणि म्हणून ही जी मनस्थिती आहे साहेब म्हणतात ते खरं आहे. विचार प्रथम आला पाहिजे, विचाराप्रमाणे आचार झाला पाहिजे आणि आचारात नंतर प्रसार झाला पाहिजे. हे भगवंताचं तत्वज्ञान. आणि म्हणून ज्या वेळेला महाराज साहेब पाथर्डीत असत किंवा महाराष्ट्राच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असोत किंवा देशाच्या असोत, आज सर्व क्षेत्रामध्ये ते नावलौकिक मिळवत आहे. आणि म्हणून पुण्यासारख्या ठिकाणावरनं महाराज साहेबांच्या तत्वज्ञानाचा विचार हा सातत्याने तेवत राहील देशभर, असं काहीतरी करावं अशा प्रकारची भूमिका आपल्यासमोर ठेवणं मला एक महाराज साहेबांचा आशीर्वादानं निर्माण झालेला कार्यकर्ता म्हणून मी व्यक्त केला. काल महाराज साहेब मी तिथं पाहिलं प्रतिष्ठान. त्या प्रतिष्ठानमध्ये ज्या पद्धतीनं काम चाललेलं आहे, असं जर 1-2-3 वर्ष झालं तर ते या देशातलं एक फार महत्वाचं ठिकाण ठरेल. कारण इतक्या रस्त्यावरती आहे, ते हायवेवरती आहे. म्हणजे मुंबईपासून औरंगाबाद पर्यंत येणाऱ्या जाणाऱ्यांना सहज त्या ठिकाणी महाराज साहेबांचा विचार, आचार, प्रसार हेही समजून घेता येईल आणि त्या ठिकाणी पवित्र विचार असलेल्या ठिकाणाला दर्शनही होईल आणि महाराजांचं दर्शन घेतल्याचाही आनंद लागेल. आज आपण म्हणजे बहुतांशी नगर, बीड, पुणे या भागातूनच आलेली अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. आणि आई मिळणार नाही आणि पत्नीही मिळणार नाही. तेव्हा आई आणि पत्नी ही मिळाल्याशिवाय मानवी जीवन हे यथार्थ पार पडलं असं मानत नाहीत आपण सर्वजण. आणि म्हणून मुलगी किंवा महिला ही काही कमी ताकदीची आहे असं समजलं कारण नाही. त्यांच्यात अनेक ताकदी आहेत, याबाबत या ठिकाणी सांगणार आहे नाही. पण आपल्या सर्वांना आपण जाणत्या ज्याची ज्याची ताकद असेल, शक्ती असेल, त्याप्रमाणे धर्मप्रसाराचं, धर्म म्हणजे या अर्थानं चांगल्या विचाराच्या अर्थानं मानव जात चांगली राहावी, आनंदी राहावी, समाधानी राहावी, यासाठी हे जे कार्य चाललेलं आहे, या कार्यामध्ये आपण आपल्या कुवतीप्रमाणे सर्वांनी मदत केलीच पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नुसता पैसा देऊन काही होणार नाही, वेळही दिला पाहिजे. आणि जो करतो त्याच्या चुका ह्या होणारच.
चुका ह्या होणारच, परंतु चुका दाखवून सांगायला मानावं. पण त्याने केलेली चूक म्हणून संघर्ष जर त्या ठिकाणी केला ती प्रतिष्ठानं कधीही यशस्वी होत नाही. कुठल्याही संस्था असो ते यशस्वी होत नाही. करणारा हा चुकणारच. म्हणून करणाऱ्यानंही जर आपल्यावरती काही कुणी प्रहार केले रागाने तर त्याने सुद्धा ते हसतमुखाने स्वीकारले पाहिजेत की आपल्याला सुधारण्यासाठी म्हणजे आपण विश्वस्त आहोत या भावनेनं ज्या सूचना आलेल्या आहेत. जो राग माझ्यावरती कुणी दाखवला असेल तो पचवून जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी मी पुढाकार घेतोय ही मनोभावना त्यांनी जर तयार ठेवली तर मला असं वाटतं की फार मोठ्या या निर्माण केलेल्या आपण ज्या संस्था आहेत त्या संस्था देशाला मानव जीवनाचं महत्त्व सांगण्याच्या दृष्टिकोनातून महाराज साहेबांनी जे आयुष्य घातलं ते या संस्थामधून मिळत जाईल अशी मला अपेक्षा आहे. मी अधिक न बोलताना या संस्थेनं मला बोलवलं, महाराज साहेबांचं दर्शन घडवलं त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना संस्थेला संयोजकांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा महाराज साहेबांच्या विचाराला वंदन करून मी आपली रजा घेतो. जय आनंद आनंद गाओ चला, जय गुरु दरबारी आनंद घेऊ चला, गुरु काहो आनंद आनंद धुन लावली, अहो आम्हाला त्यांची कृपा पावली, त्यांच्या चरणी हे मस्तक नमो चला, त्यांच्या चरणी हे मस्तक नमो चला, जय आनंद आनंद गाओ चला, जय आनंद आनंद गाओ चला. और आनंदाचं गाणं गाण्याकरता बबनराव ठाकरेंनी आपल्या सगळ्याला फार चांगली प्रेरणा दिलेली आहे. कमी वेळेमध्ये आपल्या भावनेला आवर घालता घालता शब्दाला सावरण्याची कला त्यांनी साधलेली आहे. कमी वेळेमध्ये घटनेच्या माध्यमातून नाही पण तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी गुरुदेवाला तुमच्याकडे पोहोचवलेलं आहे. परत कधी त्यांना ऐकूया, त्यांच्याशी बोलूया. काल ठीक आहे मराठी चालली ना तर मराठी सुद्धा चालली. पुरा दिवस एकच वाक्य ऐकत राहिलो रात्रीपर्यंत की खऱ्या अर्थाने संवत्सरी काल साजरी झाली. कोणत्याही प्रकारचं लकी ड्रॉचं आकर्षण नसताना, कोणत्याही प्रकारचं प्रलोभन नसताना, फक्त श्रद्धेच्या बळावर, फक्त गुरुभक्तीच्या बळावर जसा काल इथं पंढरीचा मेळा लागला होता, काल जर बेन महाराज इथं असते तर नक्कीच त्यांनी गायला असतं, पंढरीची यात्रा हो इथं मंडपी लागली. तर गाता येत नाही तेवढे एक नडचा ती सगळ्यात मोठी नड आहे आपली. आणि गुरुदेवच्या सेवेत सुद्धा ती नड मला जाणवत होती की गुरुदेवला गाणं आवडायचं ना आपल्याला गाता येत नाही. आणि आज काल दुपारी आनंद मेळा झाला. किती संख्येने मुलं आली. आयोजकाचे सारे मनसुबे तसेचे तसे राहिले आणि 500ची तयारी आणि 800 मुलं. तरी सुद्धा ज्या कुशलतेने, ज्या चिकाटीने 2 घंटा सुद्धा करता सुद्धा मुलांना सांभाळणं भार जातं. 2 मुलं सांभाळणं सुद्धा जड जातं. आणि अशा वेळेस 800 मुलांना 3 ते 3.5 घंट्यापर्यंत टीव्हीची आठवण न येऊन देता इथं रमवणं, त्यांना रडून न देणं, हे फार मोठं काम काल
श्री श्रेष्ठ श्री जी महाराज साहब, वैरागी तीर्थेश कुमार ने और उनके सभी के सहयोग से जिन अब इन सब बहनों का और माताओं का तो जितना अभिनंदन करे उतना कम है, लेकिन केवल बता रहा हूँ, इसलिए नाम पढ़ रहा हूँ। नाम पढ़ने के पीछे केवल एक छोटी सी भावना है, एक नाम पढ़ने के पीछे एक छोटी सी भावना है कि इस सभा में बैठे हुए सबके नाम पढ़ने का मुझे मौका मिल जाए। ये नाम इसलिए सुना रहा हूँ, ये नाम इसलिए सुना रहा हूँ कि आपको मेरे मुंह से नाम सुनना अच्छा लगता हो तो आप भी ऐसा काम करो जिससे मैं आपका नाम बोल सकूं। और उसमें है हमारी सो प्रतिभाताई ललवानी, सो सुखदाताई सरनोत, सो श्रद्धाताई कर्नावट, कुमार शीतल गुगड़े, कुमारी स्नेहा कर्नावट, कुमारी उर्मिला चोपड़ा, रंजनाबाई चोपड़ा, सो इंदुमती कुमक्रोड़, सो सुनीता कोचेटा, सो श्वेता कर्नावट, प्रतिभा नौकार ग्रुप महिला मंडल, सो रत्नमाला शिंगवी, सो सुवर्णा ललवानी, सो रूपाली सेठिया, कुमारी रक्षा मुत्था, सो रेखा सांकला, सो ललिता सरनोत, सो नीता सुराना, सो कमल ढूंढकर, कुमारी कोमल मुत्था, सो भारती मुत्था, सो शोभा गुगड़े, सो भाग्यश्री भटेवरा, सो कल्पना शिंगवी, सो ताराबाई भोगावत, कुमारी दीपाली देसरड़ा, धनकवड़ी कन्या मंडल, रूपाली सेठिया, मधुबाला दुग्गड़, सो मधु गोठी, सो नीता गुंदेचा, सो अनिता संचेती, प्रभा प्रतिभा महिला मंडल, सो पद्माबाई बाठिया। और लिखने वाले ने भी लिखा है और मैं भी बोल देता हूँ, किसी का नाम रह गया हो तो क्षमस्व। लेकिन भावना एक ही है कि इन बहनों ने जैसा काम किया है वैसा आप सभी करें। और आइए 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 आनंद संवत्सरी का तेरे का उपास करने के लिए खड़े हो जाइए।